की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चालवण्याकरता तयार झाला आणि एक सैनिक बनता। तुमच्या गावाजवळच कोदरी नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना झाली आणि त्यावेळेस तालुका अध्यक्ष आबाराव इंगळे होते आणि संस्थेचे काही कार्यकर्ते तिथे गेले। समोर बघा, आणि आम्हाला टेलिफोन केला की अशा ठिकाणी असं झालेलं आहे, तोडफोड झालेली आहे आणि काही वेळात आपली मंडळी गावात घुसून प्रतिकार करेल। ऐकून घ्या काय बोलतो। काही लोक कोदरीचे इथं बसलेले आहेत। टेलिफोन येताबरोबर आम्ही टोटली वाकसर आणि मी 20 मिनिटात तिथं पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर तिथं 40 ते 50 पोलीस होते आणि पोलीस आल्यानंतर त्या ठिकाणी कोणाला कळत नव्हतं की आता आम्ही काय करावं। महत्वाचं बोलत आहे आणि तुमची जबाबदारी आहे ते, कारण महत्वाचंच काम तुमच्याकडून घ्यायचं आहे आम्हाला। भाषण होतात, मार्गदर्शन होतात, सर्व काही होते, पण तुमचं जे काम आहे ते काम तुम्हाला यायला पाहिजे, दुसरं काही नको आम्हाला। 20 मिनिटात त्या ठिकाणी गेलो आणि गेल्यानंतर लगेच आम्ही आमची कारवाई सुरू केली। ती कारवाई कोणती? एक भी सैनिक नव्हता तिथं, साक्ष लोक इथं बसलेले आहेत, एक सैनिक नव्हता, सर्व महिला बसलेल्या होत्या आणि पुरुष वर्ग शेतामध्ये ते खुडण काय हे ते चालू होतं त्या ठिकाणी, कळबा कापतात की नाही ते चालू होतं। ते सर्व लोक तयार होते की आता आम्ही येतो आणि गावामध्ये जाऊन सर्वांना सत्यानाश करून टाकतो, कापून टाकतो। अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं संतोष पाटील हे डिव्हिजन हे होते आपल्या खामगावचे डेप्टी SP, आणि ते आल्यानंतर आम्ही सर्व लोकांनी मीटिंग घेतली आणि त्या शांतता मीटिंगमध्ये स्वतः मी आणि वाघसर आणि सर्व ते पदाधिकारी होते। बसून घ्या ना तुम्ही, काय ते नंतर करा ना, आता जरुरी आहे का? आणि त्या ठिकाणी शांतता कमिटीमध्ये डायरेक्ट बोललो, मग काय भियाचं कारण नाही। तुम लोग सैनिक है ना, मेरा कहने का मतलब ही वही है कि तुम डरना नहीं है।